अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळ चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन या दिवशी आलेला आहे। तर हा जो प्रकट दिन आहे तो मोठ्या उत्साह सर्व ठिकाणी साजरा तर होणार आहेतच, पण यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे, मूर्तीच्या स्वरूपात असेल, फोटोच्या स्वरूपात असेल, त्यांच्या घरामध्ये सुद्धा स्वामींचा प्रकट दिन मोठा उत्साह साजरा होणार आहे। आता खूप लोकांना प्रश्न पडला असेल की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा घरच्या घरी आपला कशा पद्धतीने साजरा करता येईल, स्वामींची षोडोपचार पूजा कशी करायची आहे, मंत्र स्तोत्र कुठे पठण करायचे आहेत। सगळ्यात महत्वाचं या दिवशी आपल्याला जे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची किंवा यथाशक्ती जी काही सेवा किंवा आपण जे पारायण सुरू केले होते संकल्पयुक्त, त्याचं उद्यापन आपण या दिवशी कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने, जास्त काही तामझाम नाही आहे, अतिशय साधी सोपी पद्धत आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच आपल्या येत्या 20 मार्च 2026 या दिवशी शुक्रवार आहे। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा होणार आहे मोठ्या उत्साहात। दिवाळीपेक्षा हा मोठा सण म्हणजे मानायला गेलं तर मोठा सण आहे, दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे। प्रत्येक त्या भक्तासाठी, त्या सेवेकऱ्यांसाठी नक्कीच मोठा सण आहे। पण आता श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधी कोणाच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी कोणाच्या पोटी जन्म नाही घेतला, तर ते प्रकट झाले होते, त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती म्हणून हा उल्लेख केला जात नाही, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा दिवस साजरा केला जातो। तर हे तुम्हाला कळालं असेलच। आता सगळ्यात महत्वाचं प्रकट दिन कोणाचा आहे तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। सोबतच ब्रह्मांड नायकांचा हा प्रकट दिन आहे जो मोठा उत्साह साजरा होणार आहे। सोबतच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका छोट्या वाक्याने करोडो लोकांना आधार दिला आहे, खूप लोकांना भीतीमुक्त केलं आहे, भयमुक्त केलं आहे। आणि हे जे वाक्य ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे ते आपल्या श्री स्वामी समर्थांचा हा आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे। तो त्या प्रकट दिन साजरा करताना आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता राहू नये यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे। म्हणून सांगते की अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन घरच्या घरी साजरा करू शकता, कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना फक्त तुमची भक्ती जास्त महत्वाची आहे, श्रद्धा महत्वाची आहे, विश्वास महत्वाचा आहे, बाकी दुसरा कुठला तामझाम महत्वाचा नाही। तुम्ही पंचपक्वान्न ताट जर त्यांच्यासमोर मांडलं, सोनं चांदी जरी त्यांच्या समोर तुम्ही मांडलं किंवा सोन्याचा हार, चांदीचा हार जरी त्यांना घातलं तरी सुद्धा त्यांना काही फरक नाही। त्यांना फक्त तुमची भक्ती हवी आहे, तुमचं नामस्मरण, तुमची सेवा, तुमचं याच गोष्टी पारायण असेल किंवा कुठली गोष्ट असेल, पण ती भक्ती जास्त त्यांना महत्वाची आहे, बस। त्यांना इतर कुठल्या गोष्टी महत्वाच्या नाही। मग तुम्ही यथाशक्ती जरी साध्या सोप्या पद्धतीने जरी प्रकट दिन साजरा केला स्वतःच्या यथाशक्तीने स्वइच्छेने तरी सुद्धा चालणार आहे। ती सुद्धा सेवा, ती सुद्धा प्रत्येक गोष्ट स्वामी महाराज स्वीकारणार आहेत। असं नाही की एवढंच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, असं काही सुद्धा नाही आहे। तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे ते म्हणजे काय, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आता 20 मार्चला साजरा करायचा आहे, तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया। तर म्हणजे सर्वप्रथम 20 मार्चला सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर असेल किंवा फोटोवर असेल जो काही आपल्याला षोडोपचार पद्धतीने अभिषेक करायचा आहे, तो आपल्याला जवळपास 8:30च्या अगोदर जर अभिषेक झाला तर अतिशय उत्तम, नाहीतर 10 वाजायच्या अगोदर तरी सकाळी अभिषेक झालाच पाहिजे। नक्कीच प्रयत्न करा, एक दिवस आहे आणि या दिवशी फक्त आणि फक्त आपला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकडे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडेच लक्ष केंद्रित करायचं आहे। आपल्या इथे सुट्टी घ्या सेवेकऱ्यांनो, पण नक्कीच हा दिवस सारखा आपल्या आयुष्यात येत नाही किंवा वर्षभरात प्रत्येक दिवशी येत नाही। म्हणून सांगते की आणि हा जो दिवस आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा काही मागण्याचा दिवस नाही आहे त्यांच्याकडे किंवा कुठल्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा दिवस नाही आहे, तर एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। कारण की श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी प्रकट झाले होते, म्हणूनच आपल्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराज आले आणि आपण त्यांची सेवा करण्याचं, भक्ती करण्याचं भाग्य लाभलं। आणि हे सगळ्यात मोठं परम भाग्य समजा की त्यांनी आपल्याला म्हणजे आपला स्वीकारलं सेवेकरी म्हणून, आणि आपण आज त्यांचं नामस्मरण करतो आहे, कारण की प्रत्येकाच्या मुखात श्री स्वामी समर्थ हे नाव येत नाही। तुम्ही बघा आजूबाजूला प्रत्येक जणाला त्या गोष्टीची गोडी लागत नाही, म्हणून तुम्ही स्वतःला परम भाग्य समजा की श्री स्वामी समर्थांची इच्छा असल्याशिवाय कोणी सेवेकरी सुद्धा बनू शकत नाही, केंद्राची पाळी सुद्धा चढू शकत नाही, एक माळ जप सुद्धा करू शकत नाही, कारण की तेवढी मनामध्ये ते विचार यायला लागतात। आणि आपलं ते भाग्य समजा की तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ नाव आहे, तुम्ही त्यांची सेवा करता, छोटी मोठी काही का असेना पण नक्कीच करत आहात, त्यामुळे स्वतःला परम भाग्य तुमचं समजा तुम्ही। तर नक्कीच हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी फक्त आणि फक्त आपल्याला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायचं आहे, आभार व्यक्त करायचा आहे की तुम्ही आमच्या आयुष्यात आले, आमच्याकडून सेवा करून घेत आहेत आणि त्या सेवेमुळे आज आमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे।
जे काही संकट अडचणी आले आयुष्यात, पण त्याची झळ तेवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला भासली नाही. त्या दिवशी सुद्धा आम्हाला अलगदपणे टाळून तुम्ही आणलेलं आहे समोर. आणि आज मागे बघितलं भूतकाळामध्ये तर असं वाटतं की अरे बापरे, किती म्हणजे कठीण काळ होता तो, आणि आज जर भविष्य काळ असेल किंवा वर्तमान काळ बघितला तर खूप चांगला आहे. स्वामी समर्थ महाराज, ते फक्त तुमच्यामुळेच आणि तुमच्यामुळेच हा एवढा आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर असेल किंवा फोटोवर असेल तो षोडोपचार आपला अभिषेक करायचा आहे. पंचोपचार नाही तर षोडोपचार करायचा आहे. मंत्रसुद्धा पठण करून अभिषेक करायचा आहे. तो सकाळी 8:30च्या अगोदर किंवा 10च्या अगोदर आवर्जून करावा. आता अभिषेक कोणी करावा? सगळे जण करू शकतात. असं नका विचारू की मी विधवा आहे, मी करू शकते का, मी कुमारी काही करू शकते का? सगळे जण करू शकतात, काही सुद्धा हरकत नाही. ज्यांना मासिक धर्म आहे महिलांना, त्यांनी बाजूला बसावे आणि घरातल्या आपल्या मिस्टरांकडून असेल किंवा घरात मुलं असतील जवळपास, म्हणजे थोडीफार ज्यांना समजत असेल गोष्टी, त्यांच्याकडून तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता, काही हरकत नाही. पण या दिवशी कुठली सेवा किंवा षोडोपचार पूजा चुकवू नका. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्यांनी काय करायचं आहे, तर सर्वप्रथम या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं, पूर्ण टापटीप करायचं, एकदम स्वच्छ. गोमूत्र वगैरे, हळद, मीठ वगैरे टाकून आपल्या पाण्याने लादी पुसून घ्यायची आहे. आपला चौकट जे आहे उंबरा तो पुसून घ्यायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. रांगोळी वगैरे सर्व काही क्रिया करून घ्यायची आहे. उंबरा पूजन सुद्धा करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर देवपूजा होऊन जाईल आपली. देवपूजा करताना आपल्याला ज्यांच्या देवघरात श्री स्वामी समर्थांचा मूर्ती आहे, छोटी मोठी कुठली पण असेल, कोणत्या पण आकारातली असेल, त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता देवपूजा झाली, धूप दीप लावून घ्यायचं आणि आता समोर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर पिवळं वस्त्र अंथरा किंवा लाल वस्त्र अंथरा, त्यावर तांबण ठेवायचं. तांबणामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही ठेवायची आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता. श्री स्वामी समर्थ 5 वेळेस पाण्याने, पंचामृताने पाण्याने, असं तुम्ही 5-5 वेळेस म्हणून पंचामृताने अभिषेक करावा. ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं मूर्ती आणि त्याच्यानंतर परत ती तांबणामध्ये ठेवायचं. आणि जे काही दह्याचं वगैरे जे काही आपण पंचामृताचं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असू द्यायचं, फक्त मूर्ती स्वच्छ करून घ्यायची. आता मूर्तीवर आपल्याला षोडोपचार पूजा करताना आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करून आपल्याला षोडोपचार पूजा करायची, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. जमलंच तर साध्या पाण्याने, पिण्याच्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. एकतर गळती लावून द्या किंवा पळीने तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. आता पळीच्या पाण्याने अभिषेक करताना आपल्याला कॉन्सन्ट्रेट होत नाही. मग घरामध्ये एखाद्याला बसवा बाजूला, त्यांनी ते वाचन करावं आणि एकाने ते पळीने पाणी ने अभिषेक स्वामींना घालावा तरी सुद्धा चालेल. त्यामुळे प्रत्येकाकडून घरातून ती म्हणजे एक सेवा घडून जाईल एक प्रकारे. हे झाल्यानंतर आता तुम्हाला मंत्र सुद्धा कुठले पठण करायचे आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला अथर्व शीर्षम 1 वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्तम 16 वेळेस पठण करता तर अतिशय उत्तम, नाहीतर 1 वेळेस पठण करा. श्री सूक्तम 16 वेळेस पठण करता तर अतिशय उत्तम, वेळ असेल तर नाहीतर 1 वेळेस पठण करा. त्यानंतर पवमान सूक्तम तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे आणि राम रक्षा तुम्हाला 1 ते 9 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. हे तुम्हाला 5 जे सांगितले आहेत मंत्र ते तुम्हाला नित्यसरीच्या पोथीमध्ये भेटून जातील. आता पुरुष सूक्तम तुम्ही संस्कृतमध्ये वाचा किंवा प्राकृतमध्ये वाचा, चालेल, काही हरकत नाही. आणि श्री सूक्तम पण तुम्ही प्राकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये वाचा, चालेल, काही हरकत नाही. पण ह्या 5 मंत्रांनी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक केल्यानंतर जे काही पाण्याचं तीर्थ तयार होईल, आता पाणी राहत नाही अभिषेक केल्यावर स्वामींच्या मूर्तीवर, तर ते तीर्थ तयार होतं, टॉनिक सारखं काम करतं. तर त्या तीर्थाचं काय करायचं, तर तीर्थ प्रत्येकाने घरामध्ये थोडंफार चमचा सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं उरलंच तर काय करायचं, आपल्याला ते झाडांना टाकून द्यायचं. तुळशीचं झाड सोडायचं, त्याला टाकायचं नाही, इतर झाडं तुम्ही टाकू शकता. पण या पद्धतीने षोडोपचार पूजा करायची आहे. आता मूर्तीला तुम्ही नंतर अभिषेक झाला की मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. एक व्यवस्थित वेगळं वस्त्र असावं स्वामींना पुसण्यासाठी, त्याने कोरडं पूर्ण पुसून घ्यायचं. त्यांचे कान, नाक, डोळे सगळं काही बघायचं स्वामींच्या मूर्तीमधनं पूर्णपणे त्यांना कोरडं स्वच्छ करायचं आहे. ते केल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायला विसरायचं नाही. हिना अत्तर स्वामींना खूप आवडतं, त्यामुळे हिना अत्तर लावायचं आहे. कापसाच्या बोळ्याने तुम्ही लावू शकता, त्यांना पूर्णपणे ते लावायचं आहे. ते लावल्यानंतर मग तुम्ही जे काही वस्त्र स्वामींसाठी आणले आहेत, जे काही हार आणले आहेत, फुलं आणली आहेत, ते सगळे त्यांना अर्पण करायचं आहे. अष्टगंध लावायचे, चंदनाचा टिका त्यांना लावायचा आहे आणि त्यांना देवघरात स्थानापन्न करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही त्यांना चाफ्याची फुलं, पिवळी वस्त्र तुम्ही तिथे अर्पण करू शकता. त्यांना ते खूप आवडतात पिवळा कलर, म्हणून सांगते आहे. आता सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे काय, ज्यांच्या घरामध्ये फोटो आहे, आता फोटो कुठल्या पण आकाराचा असावा, छोटा मोठा कुठला पण असेल, त्यांनी काय करायचं, कारण की फोटोवर अभिषेक करता येत नाही, मग काय करायचं, फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं, पाण्यात थोडंसं गुलाबजल वगैरे टाकून पुसून घ्यायचं आणि तिथेच त्यांना देवाला स्थापित करायचं.
केल्यानंतर आता ज्या काही सेवा आपण मूर्तीवर केल्या होत्या मंत्र स्तोत्र पठण करून, तेच मंत्र फक्त आपण काय करायचं, हातामध्ये थोडंसं हिना अत्तर ठेवायचं कापसाचं बोळ्याचं, आणि ते मंत्र स्तोत्र हात जोडून तुम्हाला सगळे पठण करायचे आहेत. अथर्व शीर्षम एक वेळ, श्री पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, पवमान सूक्तम आणि रामरक्षा हे तुम्हाला पठण करायचं आहे. अजून एक गोष्ट, श्री सूक्तमचं स्तोत्र पठण करत असताना फलश्रुती हात जोडून म्हणावी, अथर्व शीर्षमची सुद्धा फलश्रुती हात जोडून म्हणावी, त्यावेळेस अभिषेक सुरू ठेवायचा नाही. एवढे नोट करा. ते केल्यानंतर हे स्तोत्र मंत्र आपल्याला फोटो समोर फक्त फोटो स्वच्छ करून देवारात ठेवायचा आणि त्याच्यासमोर फक्त हात जोडून आपल्याला ते मंत्र सगळं पठण करायचे हे मनापासून. आणि त्यानंतर तुम्हाला ते म्हणून झाले की तुम्हाला हिना अत्तर घ्यायचं, स्वामींच्या छातीला, हाताला, फोटोला, त्याला सगळीकडे लावायचं. त्यानंतर मग तुम्ही फोटोला सुद्धा हार वगैरे, अष्टगंध वगैरे असेल, फुलं वगैरे सर्व काही त्यांना अर्पण करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही फोटोचा अभिषेक करू शकता. हे झालं. या दिवशी तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल, ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती, फोटो नाही आहे, ते सुद्धा आपल्या देवाला स्वामींची मूर्ती, फोटो स्थापित करू शकतात. याच्या संदर्भात आपल्याला पंचधातूची स्मृती घ्या, मी सांगेल तेवढं तर नक्कीच बघायला गेलं. आणि फोटो सुद्धा तुम्ही नक्कीच असावा आपल्या देवाऱ्यामध्ये, कारण की आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान खूप असणं महत्वाचं आहे. कारण की एक वडीलधाऱ्या व्यक्तींचं स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान असलं तर नक्कीच आपल्याला एक आधार वाटतो आणि आपली सेवा सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणून सांगते आहे, नक्कीच मी या दिवशी स्वामींचं, तर समजा पहिला स्वामींचा फोटो होता, मूर्ती होती, ती खराब झाली आहे तर ती पाण्यात विसर्जित करून द्या आणि नवीन त्या दिवशी तुम्ही स्थापित केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हे झालं. आता या दिवशी आपल्याला सेवा काय करायची यासाठी मी वेगळा सेपरेट व्हिडिओ करेल आणि या दिवशी त्यांच्या आवडीचा कुठला नैवेद्य दाखवायचा आहे ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल वेगळ्या व्हिडिओ, कारण की आजचा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. आता आपल्याला मेन गोष्टीवर म्हणजेच काय, आता स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी, तर दिवसभरामध्ये आपल्याला वेळात वेळ काढून रात्री 10, 11, 12 किती वाजू दे पण आपला सहपरिवार वेळात वेळ काढून स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये नक्कीच जायचं आहे, म्हणजे आहे आवर्जून जायचं आहे आपल्याला. आणि ते तिथे गेल्यानंतर जाताना रिकाम्या हाताने जायचं का तर नाही, आपल्याला काही ना काहीतरी या दिवशी अन्नदान नक्कीच करायचं आहे. कारण की आपण जे काही स्वामींच्या कृपेने जी काही लक्ष्मी आपल्या घरात येते आहे, पण जे काही कमवतो आहे, आपल्या मेहनतीने जे काही कष्टाने कमवतो आहे, पण स्वामींच्या आशीर्वादाने कमवतो आहे, तर नक्कीच त्याचा थोडासा वाटा बाहेर काढावा. म्हणजे थोडेसे पदार्थातले पैशांनी आपल्याला काहीतरी अन्नदान नक्की या दिवशी करायचं आहे. गरजवंतांना अन्नदान करा किंवा तुम्ही केंद्र जाताना केळी वगैरे, पेढे, फळ, जे काही तुम्हाला इच्छा असेल ते तुम्ही घेऊन जा आणि ते आरतीच्या अगोदर उपस्थित राहा, जेणेकरून तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तुमचा प्रसाद वाटप होईल आणि एक प्रकारे हे अन्नदान होऊ शकतं. किंवा महाप्रसाद काही काही केंद्रामध्ये असू शकतो, मठामध्ये असू शकतो स्वामींच्या, तिथे जर तुम्ही अन्नदानाला पैसे दिले किंवा काही साहित्य दिलं धान्यामध्ये, कशा पण स्वरूपामध्ये, तरी सुद्धा चालणार आहे. ती पण खूप मोठी गोष्ट आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान कुठलंच नाही, मी खरं सांगते. पण या दिवशी अन्नदान नक्कीच करा. ज्यांचं पारायण चालू आहे त्यांनी सुद्धा, ज्यांचं पारायण आता चालू नसतील त्यांनी सुद्धा आपण नक्कीच आवर्जून अन्नदान नक्कीच करा. नाहीतर फक्त आपण पैसा कमवतोय स्वामींकडे फक्त इच्छा पूर्ण करून घेतोय आणि अन्नदानच करत नाही आहे, गरजवंतांना मदतच करत नाही आहे, तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज आपल्याला सुद्धा एवढी मदत करणार नाही. आणि स्वामी समर्थ महाराज फक्त आपलं मन बघतात, ते आपलं किती पवित्र आहे, आपण जे कमवतो आहे किंवा स्वामी समर्थ महाराज आपल्याला जेवढं काही देत आहे त्याच्यातलं आपण किती देण्याची आपल्याला दुसऱ्या ताकद आपण किती आहे, आपलं मन किती तयार होतं दुसऱ्याला देण्यासाठी, हे सुद्धा स्वामी समर्थ महाराज बघत असतात. म्हणून आपल्याला अन्नदान करणं खूप महत्वाचं आहे आणि या दिवशी नक्कीच आपल्याला काहीतरी अन्नदान नक्कीच करायचं आहे. हे झालं तर युवात मेन मुद्दा म्हणजेच काय, सगळ्यांना प्रश्न पडणारा की ज्यांचं कोणाचं 21 दिवसांचं, 11 दिवसांचं, 7 दिवसांचं, 5 दिवसांचं, यथाशक्ती 1 दिवसाचं पारायण असेल, श्री स्वामी चरित्रसारामृत असेल किंवा इतर कुठले पारायण असतील. आता गुरुचरित्राचा इथे मी उल्लेख करणार नाही कारण की त्याचं उद्यापन थोडा वेगळ्या पद्धतीने असतं, पण ज्यांची श्री स्वामी चरित्रसारामृताचे पारायण चालू आहेत किंवा इतर 14वा अध्याय, 18वा अध्याय किंवा तारक मंत्र, जे काही तुमचे संकल्पित सेवा असतील चालू, त्याचं उद्यापन या दिवशी कसं करायचं, तर या दिवशी काही सुद्धा जास्त तामझाम करायची गरज नाही. फक्त गोडाधोडाचा दिवशी नैवेद्य करावा, पंचपक्वानांचा नैवेद्य करावा. जमलं तर पुरणपोळी केली तर स्वामीला ती आवडते, ते तुम्ही सुद्धा त्या दिवशी नैवेद्य दाखवावा, गोडधोड काहीतरी करावं. जर तुमची इच्छा असेल तर आणि कोणी येऊ शकणार असेल तर एखादं जोडपं जीव घाला किंवा एखादा मुलगा जीव घाला, छोटेसे लहान जीव होते तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण यथाशक्ती बरं का, कंपल्सरी नाही, तुमची इच्छा. नाहीतर सरळ सरळ तुम्हाला जर कोणाला जीवच घालायचा आहे कोणी येत नसेल, सरळ सरळ केंद्रामध्ये पैसे दान करा, अन्नदानामध्ये किंवा तिथे प्रसाद वगैरे असतो तिथे तुम्ही दान करा तरी सुद्धा चालेल, ते पण तुमच्या उद्यापनामध्ये येऊन जाईल. फक्त स्वामींचा गोडधोड नैवेद्य दाखवा, आरती करा. या दिवशी घरामध्ये सामूहिक पद्धतीने मोठ्या आवाजात आरती झालीच पाहिजे, जय जयकार स्वामींचा झालाच पाहिजे या दिवशी घरामध्ये.
त्यामुळे घरामध्ये पण नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि केंद्रात सुद्धा जायचं आहे. केंद्राच्या आरतीमध्ये पण उपस्थित राहा. केंद्राच्या आरतीमध्ये उपस्थित राहणं शक्य नसेल तर नक्कीच दर्शनाला तर नक्कीच जायचं आहे, कारण की आपला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी आपला आभार व्यक्त करण्यासाठी, जे काही आयुष्यात सर्व चांगलं चालू आहे यासाठी आपला आभार व्यक्त करायचा, धन्यवाद करायचा आहे. त्यासाठी नक्कीच आपल्या केंद्रात जायचंच आहे. तर यापर्यंत तुम्ही नक्कीच आपला उद्यापनाला मी खरं सांगते, परत जास्त काही तामझाम करायची गरज नाही. फक्त गोड नैवेद्य घरामध्ये करा, पंचप्राणाचं नैवेद्य करा, तो स्वामीला दाखवा, सामूहिक आरती करा. यथाशक्ती इच्छा असेल तर जेव घाला. कोणाला तरी लहान मुलं किंवा जोडपं नसेलच कोणी तर सरळ केंद्रात तुम्ही अन्नदानाला जरी पैसे दिले किंवा धान्य दिलं किंवा काही साहित्य घेऊन दिले अन्नदानासाठी तरी सुद्धा चालणार आहे. तिथेच तुमचं उद्यापन पूर्ण होतं, बाकी काही नाही. बस हे एवढंच सांगायचं होतं. अजून सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काही जर तुम्हाला प्रश्न शंका असतील अजून काही उद्यापनाच्या किंवा स्वामी समर्थांचा प्रकट दिनानिमित्त तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. फक्त एकच परत सांगेल की या दिवशी ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे. काही मागू नका, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त आभार व्यक्त करा की बस तुम्ही आम्हाला सेवेकरी म्हणून स्वीकारलं आणि तुम्ही आम्हाला गुरु म्हणून लाभले. हीच खूप मोठी आम्हाला म्हणजे भेट आहे म्हणायला हरकत नाही. या जन्मात तरी येणाऱ्या प्रत्येक जन्मात तुम्हीच आम्हाला गुरु म्हणून लाभा स्वामी समर्थ महाराज आणि आम्हाला सेवेकरी म्हणून तुम्ही स्वीकार करा. बस एवढंच त्यांच्याकडे आपण मागणं मागायचं आहे. बस बाकी स्वामी समर्थ महाराजांना तुमचं मन कळतं, तुम्हाला कधी काय कुठे कसं द्यायचंय हे त्यांना सगळं माहिती आहे. आपल्याला त्यांना काही सुद्धा सांगायची गरज नाही. फक्त तुमचं कर्तव्य आहे रोज नित्य सेवा करणे, पंचमहायज्ञ करणे, कुळाचार पाडणे, आपलं कर्म चांगलं ठेवणे, मन प्रसन्न ठेवणे आणि पवित्र ठेवणे, श्रद्धा ठेवणे, स्वामींवर विश्वास ठेवणे. बस बाकी आपल्याला त्यांचं या व्यतिरिक्त आपल्याला काही सुद्धा आपलं कर्तव्य नाही. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.